रामकृष्ण हरी सर्वांना। आज दिनांक 30 जून 2026, वार आहे मंगळवार। आपण अध्याय 13च्या 5 श्लोक वाचले होते आणि 71 ओळांचं वाचन केलं होतं। आजच्या माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया। थोडा आवाज कमी मैया लक्ष्मी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेनादतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशि। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सदा के लिए यही बस जाए यही। तर श्लोक 6वा। महाभूतान्योऽहंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च इंद्रियाणि दशकेंच पंचेन्द्रियगोचराः। इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातचेतना धृति एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। तरी महाभूतक पंचको आणि अहंकारो ऐकू, बुद्धी अव्यक्तो दशको इंद्रियांचा आणि काही ऐकू, विषयांचा दशको सुख दुःख द्वेषो संघातेच्या आणि चेतनाघृती एवं क्षेत्र व्यक्ती सांगितले तुझ प्रती आघवीची। आता महाभूते कवने कवन विषयी कैसे करणे हे वेगळा लेपन ऐकेक सांगो। तरी पृथ्वी आप तेजो वायू व्योम ये तुझ सांगितली भुज महाभूते पांचे आणि जागती ये दशे स्वप्न लपाले असे ना तरी अंगसे अम्मसे चंद्रुगडू। नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राहे थोकी कान फुलता कळकी अमेदू जैसा। किंबहुना काष्टी बनी जेवी किरीटी देवी प्रकृतीच्या पोटी गोप्य जो असे। जैसा चोरू धातू गातू अपत्यांचे मिश पाहतू मग झाली आणतू बाहेरी व्यापी। तैसेही पासाही गाठी पडे जै देहाकारू उघडे तै नासवी सवकळे तो अहंकारुगा। नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी। आता बुद्धी जे म्हणेजे ते ऐसा चिन्नी जाणेजे बोलिले यदुराजे ते ऐके सांगो। तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिये वृत्तीचे निमेळे विभांडुने येती पाळे विषयांचे। तो सुख दुःखांचा नागोवा जे तो मानो लागे जीवा तेत दोहीसी बरवा पाळू जे धरी। हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मेळ हे सुख ऐसे निवडी। जे अधमोत्तम सुजे जिये साने थोर बुझे जिया देठे पारखी जे विशोचिवे। जे तेजे तत्वाची आधी जे सत्व गुणाची वृद्धी जे आत्मया जीवाची संधी वसतीत असे। अर्जुना ते गा जाण बुद्धी तू संपूर्ण आता ऐके ओळखन अव्यक्ताची। पै सांख्यांचा सिद्धांती प्रकृती जे महामती तैसे येथ प्रसूती अव्यक्त का। आणि सांख्ययोग मते प्रकृती परिसावली तुते ऐसी दोही परी जेथे विवंचले। तेथ दुजी जे जीवदशा तिये नाव विरेशा येथे अव्यक्त ऐसा पर्यावहा। तरी पहालया रजनी तारा लोपते गगनी का हरपे अस्तमानी भूतक्रिया। ना तरी देही गेली या पाठी देहाधिक किरटी उपाधी लपे पोटी कृतकर्माच्या। का बजी मुद्रा अंतु सोके तरु समस्तु का वस्त्रपन तंतु दशे राह। तैसे सांडोनिया स्थूळधर्म महाभूते भूतग्राम लया जाते सूक्ष्म होऊनी जेथे। अर्जुना तया नावे अव्यक्त हे जाणावे आता ऐके हा गवे इंद्रिय भेद। तरी श्रवण नयन त्वचा घ्राण रसन ये जाणे ज्ञान करणे पाच। ये तत्व मेळापैकी सुख दुःखाची उखेमुखी बुद्धी करीते मुखी पांचे ये। मग या वाचा आणि कर चरण आणि अधोद्वार पायू हे प्रकार पाच अनिक। कर्मेंद्रिय मणिपती ती ये जाणीजती ऐके कैवल्यपती सांगत असे। पै प्राणाची अंतोरी क्रियाशक्ती जे शरीरी ती चिरिगी निगी द्वारी पासे ये। एवं दहाही करणे सांगितली देव म्हणे परीस आता पुढेपणी म्हणते ऐसे। जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिली ये संगी रजगुणाच्या फांदी तळत असे। निळीमा अंबरी का मृग तृष्णा लहरी तैसे मायांचे खरारी वाहू जाहले। आणि शुक्र शोणितीचा सांगा मिळता पांचाचा बांधा वायू तत्व दशधा एकचे जाईले।
मग तीही दाही भागी देह धर्माच्या कैवंगी अधिष्ठले अंगी आपुला नया येथ चांचल्य निखळ ऐकले ठेळे निराळ म्हणून रजाचे बळ घरितले धरिले तेने ते बुद्धीसी बाहेरी अहंकारीची अवरावरी ऐसा ठाई माझारी बळी पावले वाया मन हे नाव एरवी कल्पनेचे सावेव जयाची निसंगी जीव दशावस्तू जे प्रवृत्तीचे मूळ कामा जयाचे बळ जे अखंड स्वेच्छळ अहंकाराचे जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी जे पाठी पुरवी भयासे गा द्वैत जे ते उठी अविद्या जेने लाटी जे इंद्रियांचे लोटी विषया म्हणजे संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पनी मोडी मनोरथेंची या उतरंडी उतरी रची जे भुलीचे गुहर वायुतत्वांचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे तेगा किरीटी मन या बोला नाही आन आता विषयाभिधान भेदू ऐके तरी स्पर्शो आणि शब्दू रूप रसगंधू हा विषय पंचविदू ज्ञानेंद्रियांचा इहीचे पाचवे द्वारे ज्ञानासी धाव बाहेरी जैसा का हिरवे सारी भांबावे पशु मग स्वरवर्ण विसर्गो अथवा स्वीकार त्यागो संक्रमण उत्सर्गो विमूत्रांचा ते कर्मेंद्रियांचे पाच विषय का साच जे बांधून या माझ क्रिया धावे ऐसे हे दाही विषय ये धोई आता इच्छा तेही सांगिजेल तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐसी अपरिचेतवे जेगावृती इंद्रिया विषयांची भेटी सरीसेच वेगे उठी कामाची बाहुटी धरून या जे चिने उठेले पण मना सैन्य धावणे न रिगावे तेथ करणे तोंडे सुती जे वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी विषयाची गोडी ते गा इच्छा आणि इच्छलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जोडावो पडे तोची द्वेषू आता यावरी सुख ते विविध देख जे ने एकीचे असे विसरू जा जीव मना वाचा काय जे आपुली आणवाय देह स्मृतीची ताय मोडीत जेई जय चैनी झाले पण पांगुळा होई जे प्राण सात्विकासी जुने वरीही लाभू का याची इंद्रिय वृत्ती हृदयाच्या एकांती थापुटी सुशक्ती आणि जेगा किंबहुना सोये जीवात्मायाची लाहे तेथ जे होय तया नाम सुख आणि ऐसी ही अवस्था न जोडता पालथा जिजे त्याची सर्वता दुःख जाणे ते मनोरथ संग नव्हे एरवी सिद्धीची गेली आहे ते दोन्हीची उपाये सुख दुःखांचे आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ते नाव पांडुसुता चेतना येते जे नौखुनी केशवरी उमा जागे शरीरी ते तिही अवस्था तरी पालटेन आपल्या इथे 135 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता आपण जायचं आहे मराठी साहित्यामध्ये. पाच महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळ प्रकृती आणि 10 इंद्रिये. 5 महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त आणि 10 इंद्रिये व 11वे मन आणि इंद्रियांना गोचर असे 5-10 विषय इच्छा द्वेष सुख दुःख चेतना धैर्य आणि संघात हे विकारासह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे. तर 5 महाभूतांचा समुदाय आणि 1 अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रियांचा समुदाय आणखी 1 मन 10 विषयांचा समुदाय सुख दुःख द्वेष संघात इच्छा आणि चेतना व धृती सर्व मिळून 36 तत्वे. याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले. आता महाभूते कोणती व विषय कोणते इंद्रिये ती कशी हे निर्णय एक सांगतो. तर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ही तुला सांगितले ती पंचमहाभूते समज. आणि जागृत अवस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते अथवा न उमललेल्या कळीत असा सुवास गुप्त असतो. फार काही सांगावे अर्जुना. लाकडांमध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटात जो अहंकार गुप्त असतो. ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला हाडी ज्वर प्रकट होण्याकरिता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहत असतो. मग कुपथ्य झाल्याबरोबर तो शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो त्याप्रमाणे अर्जुना पंचमहाभूतांची गाठ पडल्यावर पंचीकरण झाल्यावर ज्या वेळेत देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळी जो देहाला चोहीकडे नाचवतो कर्म करण्यास लावतो तो अहंकार होय. अहंकाराची गोष्ट काही विलक्षण आहे ती अशी की
अहंकार हा अज्ञानी पुरुषाच्या मागे विशेष करून लागत नाही, परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात गोते खावयास लावतो. आता बुद्धी जी म्हणतात ती पुढे सांगितलेल्या लक्षणाने समजावी. ती सांगतो. अर्जुना ऐक. जसे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिये ही विषयांचे समुदाय जिंकून येतात आणतात. त्या सुखदुःखांच्या लुटीचा अंतःकरण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते तेव्हा सुख व दुःख या दोहांविषयी यांच्या बऱ्या वाईटाविषयी ही जी योग्य निवड निश्चित करते, हे सुख, हे पुण्य, हे पाप अथवा हे अशुद्ध, हे शुद्ध, याप्रमाणे जी निवड करते, जिला निंद्य व उत्तम करते, जी लहान अथवा थोर समजते व ज्या दृष्टीने जी विषयाची परीक्षा करतो, जी तेज तत्वाच्या उत्पत्तीचे स्थान आहे, जी सत्वगुणांची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत राहते, अर्जुना ती सर्व बुद्धी होय असे तू समज. आता अव्यक्तांचे चिन्ह ऐक. हे महामते अर्जुना, सांख्याच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे. आणि सांख्य नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली तेव्हा परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे अध्याय 7 श्लोक 4 आणि 5 तुला प्रकृतीची फोड करून सांगितली, तेथे त्यापैकी दुसरा परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे. अर्जुना, तिला अव्यक्त हे येथे दुसरे नाव आहे. जीवरूप प्रकृतीला येथे अव्यक्त का म्हणावयाचे याची स्पष्टता येथे करून सांगतात. तर रात्र उजडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात अथवा सूर्यास्त झाल्याबरोबर प्राण्यांचे व्यवहार जसे थांबतात अथवा अर्जुना देह गेल्यावर देहादिक उपाधी ही कलेच्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपात असते किंवा वस्त्र पण तंतुरूपाने राहते, त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात, अर्जुना ते म्हणजे अव्यक्त असे समज. आता इंद्रियांचे सर्व प्रकार आहेत. तर कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे समज. या 36 तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या 5 इंद्रियांच्या द्वाराने सुखदुःखांची वाटाघाट करते. नंतर जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आणखी 5 इंद्रियांचे प्रकार आहेत. कर्मेंद्रिय ज्यास म्हणतात ती ही समज. असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना ऐक. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणाची स्त्री आहे तिच्या शरीराचे आत येणे व बाहेर जाणे या 5 इंद्रियांनी 5 द्वारांनी होते. याप्रमाणे 10 इंद्रिये सांगितली असे देव म्हणतात. आता मन हे कशा प्रकारचे आहे ते निश्चयाने ऐक. जे मन इंद्रिय आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणांच्या खांद्यावर आश्रयावर चंचलपणाने असते, आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळावरील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो, आणखी रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे त्या शरीरात एकच वायू तत्व स्थानभेदे करून पंचप्राण व पंचउपप्राण असे 10 प्रकारचे झाले. मग त्या 10 प्रकारच्या वायूंनी देहधर्माच्या बळकटीने त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागेत आश्रय केला. त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य केवळ एकटे आश्रयरहित राहिले, म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बळ धरले, आश्रय केला. हे चांचल्य बुद्धीच्या बाहेर अहंकाराच्या उरावर अशा बुद्धी व अहंकार यांच्यामधील जागेत बळकट होऊन बसले. त्या चांचल्याला मन हे व्यर्थ नाव आहे. वास्तविक पाहिले तर ती एक मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने वस्तूला ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे प्रवृत्तीला मूळ आहे व कामाला ज्याचे बळ आहे आणि जे अहंकाराला अखंड चेतवते, जे इच्छेला वाढवते, आशाला चढवते व जे अर्जुना भयाचे संरक्षण करते, द्वैत जेथे उत्पन्न होते, ज्या योगाने अविद्या बलवान झाली आहे व जे इंद्रियांना विषयात ढकलते, जे आपल्या संकल्पाने सृष्टी बनवते व लागलीच विकल्पाने मोडते आणि मनोरथांच्या उतरते व रचते, जे भ्रांतीचे कोठार आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे व ज्याने बुद्धीचे द्वार झाकले आहे, अर्जुना ते मन होय. यात काही अन्यथा नाही.
आता विषयांची वेगवेगळी नावे आहेत. तर शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 प्रकारचे विषय आहेत. या 5 द्वारांनी ज्ञान बाहेर धावते. ते कसे? चपाती दे त्याला. तर जसे हिरवेगार गवत उगवलेल्या कुरणांमध्ये जनावरे भांबावतात तसे ज्ञान भांबावते. मग तोंडाने स्वर आणि अक्षरे व विसर्ग यांचा उच्चार करणे अथवा हाताने घेण्याची व टाकण्याची क्रिया करते. पायाने चालणे, उपस्थाने मूत्राचा त्याग करणे व गुदाने मलाचा त्याग करणे हे 5 कर्मेंद्रियांचे खरे 5 विषय आहेत व पहाड बांधून त्यावरून क्रियेचा व्यवहार चालू राहतो. याप्रमाणे हे 10 विषय या देहामध्ये आहेत. हे 5 कर्मेंद्रियाचे खरे 5 विषय आहेत व पहाड बांधून त्यावर क्रियेचा व्यवहार चालू राहतो. याप्रमाणे हे 10 विषय या देहामध्ये आहेत. व आता इच्छा काय हेही सांगण्यात येईल. तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने अथवा दुसऱ्यांच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी कान झाकावेसे वाटतात अथवा शब्द कानावर येऊन पडतात, जी वृत्ती जागी होते. इंद्रिये व विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते, जी वृत्ती उठली असता मन एकसारखे धावायलाच लागते व जेथे प्रवेश करू नये तेथे इंद्रिय तोंडे खुपसतात. ज्या वृत्तीच्या प्रेमामुळे बुद्धी वेडी होते व ज्या वृत्तीला विषयाची गोडी असते, अरे अर्जुना, ती इच्छा असे तू समज. आणि इच्छा केल्याप्रमाणे इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त न होणे अशा स्थितीत घडून आली असता तेथे उत्पन्न होणारी जी वृत्ती तिला द्वेष असे म्हणतात. आता यानंतर सुख ते या प्रकारचे आहे. ते असे समज की ज्या एकाच्या योगाने जीव सर्व विसरून जातो, जे मनाला, वाचेला आणि कायेला आपली शपथ घालते, व्यापार बंद करते आणि जे देहस्मृतीचे बळ मोडीत येते, जे उत्पन्न झाले असता प्राण पांगळा शांत होतो व सात्विक वृत्ती पूर्वीपेक्षा दुःखीच्या वर वाढते. आणि अर्जुना, जे सर्व इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांत स्थळात आणून व त्यास तेथे थोपवून गाढ निद्रा आणते, फार काही सांगावे. जीवाला आत्म्याचा लाभ, ऐक्य ज्यावेळी प्राप्त होतो तेथे जी स्थिती होते त्या स्थितीला सुख हे नाव आहे. आणि अर्जुना, अशी स्थिती प्राप्त न होता जे जगणे ते सर्वथा दुःख आहे असे समज. ते सुख मनोरथाच्या संघाने प्राप्त होत नाही. एरवी मनाने मनोरथ करण्याचे सोडून दिले की ते स्वतः सिद्ध आहेच. हे दोनच उपाय मनाची स्थिरता व मनाची चंचलता सुखदुःखाला कारणीभूत आहे. अर्जुना, आता असंग साक्षीभूत अशा चैतन्याची देहामध्ये जी सत्ता आहे तिला तेथे चेतना हे नाव आहे. जी पायांच्या नखापासून तो मस्तकाच्या केसांपर्यंत शरीरामध्ये नेहमी खडखडीत जागत असते आणि जी तिन्ही अवस्थांमध्ये बदलत नाही. मन, बुद्धी वगैरे जिच्या योगाने प्रसन्न असतात व जी नेहमी प्रकृती शरीररूपी ही वनाचा वसंत ऋतू आहे, जी जड व चेतन पदार्थांसारखी वागते, ती अर्जुना चेतना होय. हे मी तुला खोटे सांगत नाही. तर इथे आपला 137 ओव्यांचा मराठी कार्यक्रम वाचून झाला आहे. निधी माऊलीची सेवा माऊलीच्या समाधीवर अर्पण करूया आणि सेवेला